जयसिंगपुरात 1 मे रोजी रक्तदान महोत्सव क्रांती फाउंडेशनचा नवा विक्रम करण्याचा निर्धार. जयसिंगपूर येथील सोनाबाई इंगळे सभागृहात क्रांती फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार 1 मे 2026 रोजी भव्य रक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली. महोत्सवाच्या माध्यमातून यंदा पुन्हा एकदा विक्रमी रक्त संकलन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्त्या तसेच महाविद्यालयाशी संपर्क साधून जनजागृती केली जात आहे. क्रांती फाउंडेशनने यापूर्वीही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 1 मे 2019 रोजी 1036, 2000 मध्ये 1127, 2023 मध्ये 1240, 2024 मध्ये 1125 तर 2025 मध्ये 1337 रक्तदात्यांची नोंद झाली होते. यंदा हा विक्रम मोडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या महोत्सवात रक्तदानासोबतच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्त तपासणी, दंत तपासणी आणि स्तन कर्करोग तपासणी सुविधा उपलब्ध असणार आहेत. गेल्या वर्षी 420हून अधिक रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात रक्तपुरवठा करण्यात आला होता. आतापर्यंत सुमारे 1600हून अधिक गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत रक्त मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संयोजकांनी सांगितले. अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन क्रांती फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. 1 मे रोजी ब्लड कॅम्प आहे. ह्या वर्षी 2 नवीन उपाय आपण हे करतोय. एक वेद डायग्नोपिन यांच्यामार्फत आपण रक्त आणि दंत तपासणी लोकांची आणि किम्स UMS ह्यांच्यातर्फे स्तन कर्करोग ते मोनोग्राफीचं ती एक तपासणीचं ह्यावेळी नवीन चालू करतो. यावर्षी आपण आता गेले 5 वर्ष आपण 1000+ ब्लड डोनेशन करून घेतलेले आहे. यावर्षी आपलं टार्गेट 1500च आहे आणि त्या मानानं पदाधिकारी सगळे 15 दिवस झाले तालुक्याच्या प्रत्येक गावातून फिरायला लागल्यात आणि प्रत्येक मंडळाला, सेवाभावी संस्थांना, महिला मंडळांना सगळ्यांना भेटून ह्याची सगळी माहिती, रक्तदानाचं महत्त्व सगळं समजून सांगायला लागले. तरी सदर रक्तदान शिबिराला शहर परिसरातील किती रक्तदान म्हणजे किती ब्लड बँकेचे किती लोक येतील आपल्याकडे? कोणती ब्लड बँक येणार आहेत आपल्याकडे 8 ते 10 ब्लड बँक आहेत. आपल्याकडे ह्या वर्षी 8 ते 10 ब्लड बँक आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि MSI, सिद्धिविनायक, तुलसी, आदर्श आहे, इचलकरंजी जी आपली ती ह्याची आहे, रोटरीची आहे, लायन्सची प्रकाश बापू आहे. महारक्तदान शिबिर जे आपण घेत आहे 1 मेला साराप्रमाणे यावर्षी ही किती वाजता सुरू होईल? सकाळी 7:15 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. त्या रक्तदान शिबिराच्या ठिकाणी वेगळं असं काय केलेलं आहे का? सेल्फी पॉईंट वगैरे म्हणा किंवा सेल्फी पॉईंट, महिलांसाठी वेगळी व्यवस्था वगैरे असेल? वेगवेगळे सेल्फी पॉईंट केलेले आहेत, रजिस्ट्रेशनचे हे केलेले आहेत, अल्पोपहाराची सोय केलेली आहे. महिलांसाठी काय वेगळं? महिलांसाठी तेच शिबिरच आपण एक मोफत तपासणीचं हे करतोय. मोफत तपासणी आहेत ह्या सगळ्या. स्थळ सोनाबाई इंगळे सभागृह, गल्ली नंबर 4, जयसिंगपूर. यावर्षी आपण 400 पेक्षा जास्त लोकांना विनाविलंब आणि गरजू लोकांना आपण रक्त दिलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या दवाखान्यात उपलब्ध करून दिलेला आहे आणि आतापर्यंत गेल्या 5 वर्षात आपण 1600हून अधिक लोकांना रक्त दिलेलं आहे, मोफत दिलेलं आहे 100. आम्ही क्रांती फाउंडेशनच्या वतीने शिरोळ तालुक्यातील सर्व तरुण, महिला असू देत, युवक असू देत, यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही येऊन रक्तदान करा.